माननीय सदस्य अमित साटम. अध्यक्ष महाराज, माझे काही अध्यक्ष महाराज, सदर विषय हा माझ्या मतदारसंघाच्या बाजूला असून मला या विषयाची माहिती आहे, त्यामुळे माझे काही स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहेत. माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत मंत्री महोदयांना की सदर जी काही बैठक झाली होती, ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात येत आहे, त्या बैठकीमध्ये 8 सोसायटी आहेत, 526 मेंबर आहेत, बरोबर. त्या बैठकीमध्ये टोटल 439 लोक प्रेझेंट होते. त्यापैकी 109 ऑनलाईन होते आणि बाकीचे 330 फिजिकल होते. हे खरं आहे का? पहिलं. दुसरं, त्यापैकी 439 पैकी 408 लोकांनी त्या ठिकाणी कन्सेंट दिलेली आहे. 408 म्हणजे 78% लोकांनी त्या ठिकाणी या पुनर्विकासाला कन्सेंट दिलेली आहे. त्यापैकी अद्यापपर्यंत 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केलेली आहेत. अध्यक्ष महाराज, 78% लोकांनी कन्सेंट दिली, 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल कन्सेंट ॲग्रीमेंट साईन केली. आणि अध्यक्ष महाराज, ही सोसायटी 40 वर्षापेक्षा जास्त जुनी सोसायटी आहे. मध्यमवर्गीय लोक त्या त्या पर्टिक्युलर त्या 8 बिल्डिंगमध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात. अजून 5-7 वर्षांनी ती बिल्डिंग C1 होऊ शकते, डिलॅपिडेटेड होऊ शकते. त्या लोकांवरती रस्त्यावरती येण्याची पाळी होऊ शकते. अध्यक्ष महाराज, त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की 78% लोकांनी कन्सेंट दिल्याच्या नंतर 61% लोकांनी अद्यापर्यंत इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केल्याच्या नंतर अशा प्रकारे मध्यमवर्गीय लोकांच्या पुनर्विकासाला थांबवण्याचा आणि त्या लोकांना रस्त्यावर आणण्याचे अधिकार आहेत का? आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मी दिलेली माहिती ही खरी आहे, हे सत्य आहे की असत्य आहे? आणि मेजॉरिटी एकत्रितपणे असताना अशा प्रकारे पुनर्विकास थांबवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महाराज. अरे रुकिए ना. अध्यक्ष महोदय, आत्ताच या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकूण 526 सभासद पात्र आहेत. प्रत्यक्षात उपस्थित सदस्य 330 आहेत. ऑनलाईन उपस्थित सभासदांची संख्या 109 आहे. एकूण उपस्थित सभासद 439 आहेत आणि ठराव संमती देणारे सभासदाची टक्केवारीमध्ये एकूण 408 आहेत. अध्यक्ष महोदय, या सभेसाठी माननीय 8 सोसायट्या सदस्यांच्या एकूण संख्यापैकी साधारणतः 62% सदस्य प्रत्यक्षितपणे होते. या सभासदांबाबत 20% सदस्य VC द्वारे उपस्थित होते व एकूण सदस्य संख्येच्या साधारण मत 77% सदस्याची मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं हे इथं योग्य आहे असं सांगता येतं. अध्यक्ष महाराज, 61% मिळावे की 51% मिळावे हे ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे, DDRचा आहे की तिकडच्या स्थानिक जे मेंबर्स आहेत त्या सोसायटीचे त्या मेंबर्सचं आहे? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. आणि मला हेही सांगायचं अध्यक्ष महाराज, हा प्रश्न काही फक्त त्या एका सोसायटीचा आणि या लोखंडवाल्यामधल्या एका सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा नाही आहे. याचं कनेक्शन संपूर्ण मुंबई शहराशी आहे. अध्यक्ष महाराज, हे संपूर्ण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारे एक वर्सोवा पॅटर्न राबवला जातोय अध्यक्ष महाराज. आणि हा डेंजरस वर्सोवा पॅटर्न आहे, कारण मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न कोणीतरी करताय. अध्यक्ष महाराज, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, हा अधिकार सोसायटीचा आहे.